नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत पुरणाची करंजी। तर पुरणाची करंजी करण्यासाठी इथे आपल्याला पुरण लागणार आहे। हे पुरण कसं बनवायचं असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचा व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे हे पुरण बनवा। आता आपण पुढची कृती करायला घेऊया। तर पुरण आपलं तयार आहे। आता आपण करंजीच्या आवरणासाठी जे कणिक लागणार आहे ते मळायला घेऊया। तर इथे थोडंसं मीठ घ्यायचं आहे, यामध्ये घालायचं थोडं पाणी आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्हाला यामध्ये तूप तेल वगैरे घालायचं असेल तर घालू शकता, मी नाही घालत आहे। चपातीच्या पिठाप्रमाणेच आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट किंवा पातळ मळू नका, मध्यमच मळा। तर कणिक आपलं मळून झालेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटं मुरत ठेवूया। 10 मिनिटं झालेली आहेत। परत एकदा मळून घ्यायचं आहे। आता आपण पाऱ्या करणार आहोत करंजीसाठी, तर त्यासाठी छोटे छोटे आपल्याला असे गोळे काढून घ्यायचे, अगदी पुरीला आपण घेतो तसे, याप्रमाणे। तर कणकेचे गोळे मी काढून घेतलेले आहेत आणि बाजूला मी पुरणही एका भांड्यात काढून घेतले। आता करायला घेऊया आपण करंजी। इथे एक गोळा घ्यायचा आहे, पिठामध्ये गोळायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे पुरीप्रमाणे। तर आपली पोळी लाटून झालेली आहे। आता आपण इथे थोडंसं पुरण घ्यायचं आहे आणि एका बाजूलाच हे लावायचं आहे। त्यानंतर हा भाग यावरती लावून घ्यायचा आहे आणि असं दाबायचं आहे आणि हे असं छान असं दाबून घ्या व्यवस्थित। त्यानंतर चिमणीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर अशाच करंज्या मी बाकीचे करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। आता ही आपली शेवटची करंजी आहे। तर अशा प्रकारे आधी पुरी सर्व लाटून घ्यायचं, त्यानंतर सारण भरायचं। परत तुम्हाला दाखवत आहे मी, एका बाजूला असं सारण आधी लावून घ्यायचं, जेवढं बसेल तेवढं। त्यानंतर वरची बाजू यावरती ठेवायची आणि हे चिटकून घ्यायचं आहे असं बोटाने दाबून। जास्त जोर नाही द्यायचं, वरच्यावर असं दाबायचं फक्त। त्यानंतर हे सरळ करून घ्यायचं आणि वरतून सुद्धा सरळ करून घ्यायचं, असं व्यवस्थित आलं पाहिजे। करंजी आपली वाटली पाहिजे, याप्रमाणे व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतर चिरडीने हे कट करून घ्यायचे। ही झाली आपली करंजी, याप्रमाणे करून घ्यायचं। बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे, तळून घेऊया। तर आता एक एक करंजी यामध्ये सोडूया, जेवढा बसतील तेवढा सोडायचे। मी 3च इथे सोडत आहे आणि खालचा भाग सोनेरी झाला की लगेच पलटून घ्यायचा आहे। दोन्ही बाजू सोनेरी रंगाचे होईपर्यंत अशा पलटवून घ्यायचे। तर आपली करंजी झालेली आहे, दोन्ही बाजू सोनेरी झालेले आहेत बघा। काढून घेऊया आणि अशाच बाकीच्या राहिलेल्या पण तळून घेऊया। तर आपल्या पुरणाच्या करंज्या झालेल्या आहेत। ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर, तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।